शालिनी आणि गौरी दोघी जावा होत्या। त्यामध्ये गौरी ही मोठी जाव आणि शालिनी ही छोटी जाव होती। एके दिवशी त्यांच्या सासूबाई मार्केटला गेल्या होत्या। दोन्ही मुलांची पण एकाच दिवशी लग्न झालेली असतात। त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो म्हणून सासूबाई काहीतरी सोन्याचं करायसाठी मार्केटला गेली होती आणि सगळ्यांसाठी काहीतरी घेऊन त्या माघारी आल्या। त्यांनी दोन्ही मुलांना आणि सुनांना महागातली कपडे आणले। शालिनीला 2 मुलं आणि गौरीला 2 मुली होत्या। त्यामुळे शालिनी आपल्याला 2 मुलं आहेत म्हणून जास्त नखरे करत होती। घरात नेहमी पुढे पुढे करत होती। गौरी मात्र शांत होती आणि सासूबाईंनी नातवांसाठी सेमच 4 सोन्याची चेन करून आणल्या होत्या। हे पाहता शालिनीला राग आला। तिला वाटलं की मला 2 मुलं आहेत, त्यामुळे माझ्या मुलांना जास्त प्रेम सासूबाईंनी करावं आणि सगळ्यात चांगलं माझ्या मुलांसाठी घ्यावं। सासूबाईंनी मुलींसाठी एकदम साधं घ्यावं असं तिला वाटत होतं। पण सासूबाई मुलगी आणि मुलगा याच्यात फरक करत नव्हत्या, त्यामुळे चौघांसाठी सेमच चैनी घेऊन आल्या। हे पाहून शालिनी नाराज झाली हे नेमकं गौरीनं पाहिलं। पण ती का नाराज झाली त्याचं कारण मात्र तिला माहीत नव्हतं। सुरुवातीला दोन्ही जावा खूप प्रेमाने राहत होत्या, पण जेव्हापासून मुलगा आणि मुलगीमधला शालिनी फरक करू लागली तेव्हापासून ती जास्त करून गौरीला बोलत नव्हती। मला 2 मुलं आहेत म्हणून जरा जास्त काम करत नव्हती, सारखी मुलांपाशी बसायची। गौरीच्या मुली मात्र खूप शांत होत्या, त्या आईला जास्त त्रास देत नव्हत्या। त्या दोघींचं नाव स्वरा आणि रागिनी, एकदम गुणी होत्या। आणि याच्या उलट शालिनीची 2 मुले होती, नुसता दोघं गोंधळ घालत असायचे दिवसभर। त्या दोघांचं नाव रोहन आणि सोहम। एके दिवशी शालिनीचा नवरा एका बॅगेमध्ये पैसे घेऊन आला आणि त्याने शालिनीला ही बॅग कपाटात नेऊन ठेवायला सांगितली। तो सारखा म्हणायचा, नीट बॅग ठेव। मग तिने न राहून तिच्या नवऱ्याला विचारले, अहो एवढं काय आहे त्या बॅगेत? मग तो म्हणाला, आपल्याला चप्पलच्या दुकानासाठी एक जागा भेटली आहे आणि ती उद्या विकत घ्यायची आहे। पंकज दादांनी सांगितलं आहे की पैसे नीट ठेव म्हणून। मग ही जागा तुम्ही कोणाच्या नावावर करणार आहे? हा काय प्रश्न झाला? ही जागा माझ्या आणि दादाच्या नावावर आम्ही करणार आहोत। मी बाबाला म्हणलो की बाबा पंकज दादाच्याच नावावर करा सगळी जागा, पण पंकज दादांनी ऐकलं नाही। ते म्हणाले, जर माझ्या एकट्याच्या नावावर जर तू जागा केली तर मी तुझ्या संग बोलणार नाही आणि ही जागा घेण्यासाठी मी कोणताच हातभार लावणार नाही। आपण दोघांनी मिळून जागा घ्यायची आणि नाव पण आपल्या दोघांचीच लावायची। असं म्हणून संजयने आणि पंकजने मिळून जागा घ्यायचं ठरवलं। अहो हे काय केलं तुम्ही? तुम्हाला कळायला पाहिजे, आपल्याला 2 मुले आहेत आणि पंकज भाऊजीला 2च मुली आहेत। शेवटी त्या दुसऱ्याच्या घरी जाणार आहेत। परक्याचं धन आहेत त्या मुली, त्यांना आपली संपत्ती देऊन टाकणे योग्य आहे का? शालिनी असं बोलली, परंतु संजयला तिचा खूप राग आला। त्याने एक मुस्काडीत शालिनीला लावले आणि म्हणाला, तू एक मुलगी असून मुलगा आणि मुलगीमध्ये फरक करते? याच्यानंतर जर तू मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला ना, माझ्यासारखा वाईट कोणीच नाही। संजयने समजावल्यावर सुद्धा शालिनीवर कोणताच परिणाम झाला नाही। ती तिला वाटेल तशी वागत होती। मला मुलं आहेत म्हणून खूप तोऱ्याने वागत होती घरात। मुलांना काय खायला आणलं तर गपचीप आतमध्ये बेडरूममध्ये मुलांना देऊन खात होती। चॉकलेटचा बॉक्स आणला तर त्यातील 1-2 चॉकलेट स्वरा आणि रागिणीला द्यायची आणि बाकीचा बॉक्स तिच्या बेडरूममध्ये नेऊन ठेवत होती। घरात सगळे हसून खेळून राहत असल्यामुळे एकमेकांकडून अगदी आदराने आणि प्रेमाने वागत होते। गौरी ही घरातील मोठी असल्यामुळे ती फार समजूतदार होती। बारीक सारीक गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हती, पण तिला अलीकडे समजायला लागलं की शालिनी माझ्यासोबत मन मोकळं बोलत नाही, माझ्या मुलींचं कौतुक करत नाही। तिच्या मुलांचं कौतुक मात्र मला सांगत येते। मी काय सांगायला लागली मुलींचं बाबतीत कौतुक तर ती लगेच उठून निघून जाते।
नाहीतर विषय बदलती. पाडवा जवळ आलता. नवीन वर्ष म्हणल्यावर सगळ्यांसाठी नवीन कपडे आणण्याचा अट्टहास सासूबाईने केला आणि त्यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांच्यापाशी कोणीतरी पाहिजे म्हणून गौरी त्यांच्यापाशी होती. त्यासाठी राहिली शालिनी. मग ती संजयसोबत कपडे खरेदी करण्यासाठी गेली आणि तिच्या 2 मुलांना घरीच ठेवलं होतं. गौरी घरातलं सगळं काम करून सासूबाईची काळजी घेऊन 4 मुलांना सांभाळत होती. काकी नवीन कपडे आणायला गेली म्हणून स्वरा आणि रागिनी खूप खुश होत्या आणि आनंदाने उड्या मारत होत्या. संजय आणि शालिनी कपडे घेण्यासाठी जाणारच होती आतमध्ये. तोपर्यंत संजयला काहीतरी काम आलं आणि तो म्हणाला की तू एकटीच कपड्याची खरेदी कर, मला काम आहे, असा म्हणून तो निघून गेला. शालिनी पण खुश झाली. आता तिला मनासारखे कपडे घेता येतील असा तिने विचार केला. शालिनी कपड्याच्या दुकानात गेली. तिने सगळ्यांसाठी सगळं खरेदी केलं आणि संध्याकाळी ती घरी आली. उद्या पाडवा होता म्हणून त्याची तयारी गौरी करत होती. सासूबाईला पण आता बरं वाटत होतं. जास्त उपवास केल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपवास सोडा म्हणून सांगितलं होतं. म्हणून आता त्यांची सगळी काळजी गौरी म्हणाली मीच घेते आणि त्यांचे उपवास पण आता मीच करणार. अशा मिळून राहत होत्या त्या तिघी. पण शालिनीच्या मनात सारखं काळं येत होतं. तिला वाटायचं सासूबाईंनी माझा लाड करावा, कारण का मला 2 मुले आहेत आणि वंशाचा दिवा तर मीच दिला आहे. गौरीने फक्त मुली दिली आहेत, त्या काय वंशाचा दिवा होऊ शकणार नाही. त्यामुळे ती सासूबाईची तारीफ मिळवण्यासाठी धडपडत होती. सासूबाई सरळ साधी होती. ती मनाने प्रेमळ होती. ती स्वरा, रागिनी, रोहन, सोहम या सगळ्यांवर एकसारख्या प्रेम करत होती आणि तीच तिला आवडत नव्हतं. तिला वाटत होतं की सासूने फक्त माझ्याच मुलांचा लाड करावा. मग सासूबाईंनी सगळ्यांनी मिळून कपडे कसे आणले ते पाहण्यासाठी शॉपिंगची पिशवी उघडली. पहिल्यांदा तिने दोन्ही संजय आणि पंकजचे कपडे पाहिले. दोघांचे पण सारखेच होते. कलर पण सारखाच आणि पॅटर्न पण एकच होता. नंतर तिने साड्या पाहिल्या. सासूबाईसाठी आणि शालिनीसाठी महागातली साडी होती आणि गौरीसाठी एकदम साध्यातली साडी आणली होती. हे पाहून सासूबाईचा चेहरा पडला. पण सणासुदीला काहीसुद्धा भांडणे नको म्हणून त्या गप्प बसल्या. नंतर मुलांचे कपडे उघडले. तिने मुलींसाठी एकदम साधे कपडे आणले होते आणि त्यांची प्राईस पण खूप कमी होती. नंतर सासूबाईंनी रोहन आणि सोहमचे कपडे पाहिले. एकदम राजासारखे कपडे आणले होते त्या दोघाला आणि प्राईस तर स्वरा आणि रागिणीच्या कपड्यापेक्षा तिपटीने होती. आता मात्र शांत असणारी गौरी दुर्गा झाली. आपल्यासाठी साधी साडी आणली. तिने आनंदाने घेतली. परंतु आपल्या मुलांना एवढे साधे कपडे आणले त्यामुळे तिला राग आला. ती म्हणाली शालिनी, तुझ्या मुलांसाठी एवढे भारी कपडे आणली आणि स्वरा आणि रागिणीसाठी एवढे हलक्यातली का कपडे आणले? मग ती म्हणाली ताई, मला वाटलं तुम्हाला असं हलक्यातलंच आवडतं म्हणून मी साधं घेतलं. हो, पण एवढं पण साधं असतं का? आणायचं की ते घालणं योग्यच नसावं? रागिणीचे कपडे तर पहा, तिच्या कपड्याला तर बोळे पडले आहेत. सासूबाईला पण हे लक्षात आलं. त्या पण म्हणाल्या शालिनी, तू असं का केलं? त्याचं उत्तर मला पहिलं दे. सासूबाई, मला तर असं वाटलं की तुम्ही मला शाबासकी देचाल. कशाची शाबासकी? कारण का मी आपल्या वंशाच्या दिव्यासाठी इतके छान कपडे आणले आणि हे परकेचे धन असलेल्या मुलींसाठी एकदम साधे कपडे आणले. आता मात्र सासूबाईला खूप राग आला. त्या तावात उठून उभा राहिल्या आणि शालिनीला खूप काही बोलू लागल्या आणि म्हणाल्या तू कुठल्या काळात जगतेस? आजकाल मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये फरक करत नाहीत. दोघांना पण समान समजले जाते. तुझ्या ननंदबाईला सुद्धा पंकज आणि संजयने या प्रॉपर्टीमधला हिस्सा तिच्या नावावर आनंदाने केला आहे. तुला ते तर माहीतच आहे. तू एक मुलगी असून कसं बोलू शकते?
आणि ही बातमी संजयला समजली. मग संजय तर तिला 2 महिने झालं अजून बोलला नव्हता. मग ती तिच्या माहेरला गेली. माहेरला गेल्यावर ती सारखं सासरचं कौतुक, नवऱ्याचं कौतुक सांगायची. पण ह्यावेळेस शालिनी गप्प होती. गप्प राहण्याचं कारण आईने विचारलं. मग तिने खरं काय आहे ते सांगितलं. मग ती म्हणाली, शालिनी तुझी चुकी झाली आहे. आई तू पण सगळ्यांसारखं मला चुकीचं समजते. हो शालिनी तू चुकली आहेस. तू असा भेदभाव करायला नव्हता पाहिजे. तू पण एक मुलगी आहे. मग मी जसं तुझ्या भावाला प्रेम करते तसं तुला प्रेम नाही केलं तर तुला कसे वाटेल? आता जर मी तुला बाहेर बसवलं आणि मुलाला आतमध्ये बसवलं तर कसं होईल? हा एक भेदभाव झाला ना. मी केला आहे का तुमच्या दोघांच्या बाबतीत कधी भेदभाव? नाही. मग तुला असा भेदभाव करण्याचा हक्क कोणी दिला? तू आताच्या आता इथून जा आणि जाऊन सासरच्यांची माफी माग आणि माफी मागितल्याशिवाय तू परत माझ्यापाशी यायचं नाही. मी काय तुला हे संस्कार दिले आहेत का? मुलगा आणि मुलगीमध्ये फरक करण्याचा? आणि यापुढे सासरी एकदम शांत राहायचं आणि जशी तू तुझ्या मुलांना समजते तसं त्या मुलींना पण समजत जा. असा तुझापणा करू नकोस. असं म्हणून आईने तिला दुसऱ्या दिवशी सासरी लावले आणि दुसऱ्या दिवशी जाऊन तिने सगळ्यांची हात जोडून माफी मागितली आणि सासरच्यांनी पण तिला खूप मोठ्या मनाने माफ केलं. त्यानंतर तिने गौरीच्या मुली आणि तिच्या मुलांमध्ये भेदभाव करण्याचा विचार सुद्धा आणला नाही. तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच कौटुंबिक कथा पाहायच्या असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.